हा कुठं एकदम आतमध्ये दुखते का इकडे दुखते? हा आता यांना इथे दुखतंय, गाठ पाठीमाग आहे, पण दुखतंय त्यांना इथं. तर आपण त्यांचं रिजन वाईज जर बघितलं तर हा जो पॉईंट आहे हा ह्यांचा A2 हा पॉईंट येतोय. तर पहिल्यांदा आपण काय करूया, थोडंसं त्याचं लोकेशन आपण घेऊया. तर इथून तुम्ही तुमची 3 बोटं लावा त्याला. ओके. तर आता मी तुम्हाला 3 फिंगर्स सांगितले, पण काय होतंय की 3 फिंगर्सच आपण त्याला पक्क धरायचं असं नाही आहे, किंवा 2 फिंगर्सच आपण पक्क धरायचं आहे असं नाही आहे. कारण काय होतंय, जिथं विजिबल ब्लड वेसल्स आहेत तिथं आपण प्रिक करून चालत नाही, किंवा जिथं एखादा स्किन डिसीज वगैरे आहे किंवा जिथं एखादी गाठ आहे तिथं आपल्याला प्रिक करून चालणार नाही. त्यामुळं आपण त्यावेळेला काय करू शकतोय, थोडंसं पुढच्या दिशेला जाऊ शकतोय. करून घेऊया पूर्णपणे. आता याच्यात वेगवेगळ्या मेथड, वेगवेगळ्या निडलिंग टेक्निक आपण वापरू शकतो. शक्यतो सुपाईन किंवा प्रोन पोझिशनमध्ये झोपवणं गरजेचं आहे आणि मग आपण त्याला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. बसलेल्या सिटिंग पोस्चरमध्ये आपण रिस्टला ट्रीटमेंट देऊ शकतोय, पण आता आपल्याकडे इथं व्यवस्था नसल्यामुळं मी यांना सिटिंग पोझिशनमध्येच यांना अँकलला मी त्यांना ट्रीटमेंट देतो. तर आपल्याला काय करायचं आहे, आता आपण जसं म्हणलो तसं सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं टेंडो अचायलिस हे आपण पाल्पेट करायचे. टेंडो अचायलिस इथं आहे, ही त्यांची टिबियाची जी शिन ऑफ टिबिया इथं आहे आणि टिबिया बोनची पॉस्टिरियर बॉर्डर ही इथं आहे. मग आपण टिबिया बोनच्या पोस्टिरियर बॉर्डरच्या इथं आपल्याला प्रिक करायचं आहे. आणि प्रिक करताना महत्त्वाची गोष्ट काय आहे, टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ पेन, म्हणजे जिथं दुखायला लागले त्या दिशेला आपण प्रिक करणं गरजेचं आहे. आता यांचा गुडघा दुखायला लागलाय म्हणून आपण गुडघ्याच्या दिशेनं प्रिक करणार. समजा यांचा पाय दुखत असेल खाली, तर आपण पायाच्या दिशेनं खाली प्रिक करणार. तर ते आपल्याला लक्षात यायला पाहिजे की टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ पेन आपल्याला प्रिक करायचं आहे. तर आपण ह्यावेळी आता पण त्यांना काय करूया की ट्यूबमधून जे आपण इन्सर्शन करतोय त्या मेथडनं आपण यांना सुई लावूया. आता निडल लावताना पण आपल्याला काय करायचं आहे, निडल आपण वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, ठराविक ठिकाणी आपण फिंगर पिंचिंग मेथड वापरू शकतो, ठराविक ठिकाणी आपण सिंपल ट्यूबनं इन्सर्ट करू शकतो. या ठिकाणी आपण ट्यूबनं इन्सर्शन करूया. तर ह्याला आपण 0 to 30 डिग्री अँगल आपण ठेवू शकतो. मग आता ह्यांच्या बाबतीत 30 डिग्री अँगल मी ठेवून यांना इन्सर्शन मी करणार आहे. तर या ठिकाणी हा पॉईंट मी घेतोय आणि 30 डिग्री मी अँगल ठेवतोय. 30 डिग्री अँगल ठेवून आपण काय करायचं आहे, ट्यूबच्या वरती असं आपण प्रेस करायचं आणि नंतर ही ट्यूब जी आहे ही काढून टाकायची. आता ह्याच्या पुढं जे आपल्याला इन्सर्ट करायचं आहे, आता आपण 30 डिग्री अँगलला इन्सर्ट केलं, तिथून पुढे इन्सर्ट करताना आपण सुई अशी धरायची आणि सुई अशी धरून मग आपण शिस्तीत वरच्या बाजूला आपण सुई ढकलायची. ही सुई ढकलताना आपण त्यांना 1 to 2 चून आपण आतमध्ये सुई ढकलू शकतो. त्याचबरोबर आता ही सुई आपण ठेवण्याची जी वेळ आहे ती 30 मिनिट्स to 2 days पर्यंत पण आपण ही सुई ठेवू शकतो. बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, ह्याला ट्रान्सपरंट जी चिकटपट्टी